सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील धार्मिक शिक्षण देणारी संस्था जी आहे ती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली पाहायला मिळते। कारण 2 महिन्यापूर्वी व्हायरल झालेला व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतो। आणि जर आपण पाहिलं तर मी आता आहे सावंतवाडीमधील या ठिकाणी दारुल उलूम सबली सलाम अशा या संस्थेमध्ये ज्या ठिकाणचा व्हायरल झालेला व्हिडिओ आज सकाळपासूनच सध्या सोशल मीडियाला तर या संबंधी पोलीस तपास जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे। या ठिकाणी येथील मौलाना जे आहेत ते याच ही जी खोली दिसते याच खोलीमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन देत असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करताना, त्याचप्रमाणे काठीच्या साहाय्याने मारहाण करताना, त्याचप्रमाणे अगदी मोठ्या आवाजात बोलतानाचा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। आणि यासाठी जो तपास आहे त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी सावंतवाडी पोलीस जे आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी जी मुलं आहेत ती अगदी बाहेरच्या राज्यातून आलेली असतात, इतर राज्यामधून येत असतात, शिक्षण घेत असतात, धार्मिक शिक्षण घेत असतात आणि ती सध्या या ठिकाणी ही प्रत्येक वर्गामध्ये मुलं आहेत। त्याचप्रमाणे जर सध्या स्थितीला पाहिलं तर याचा तपास जो आहे तो सावंतवाडी पोलीस करत आहेत आणि त्यामुळे सध्या स्थितीला ही शाळा जी आहे ती चर्चेचा विषय बनलेली आहे। मात्र यामुळे विद्यार्थ्यांना जी होत असलेली अमानुष मारहाण आहे याच्यावरून तीव्र पडसाद जे आहे ते सध्या उमटताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी सह विशाल रवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील धार्मिक शिक्षण देणारी संस्था जी आहे ती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली पाहायला मिळते। कारण 2 महिन्यापूर्वी व्हायरल झालेला व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतो। आणि जर आपण पाहिलं तर मी आता आहे सावंतवाडीमधील या ठिकाणी दारुल उलूम सबली सलाम अशा या संस्थेमध्ये ज्या ठिकाणचा व्हायरल झालेला व्हिडिओ आज सकाळपासूनच सध्या सोशल मीडियाला तर या संबंधी पोलीस तपास जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे। या ठिकाणी येथील मौलाना जे आहेत ते याच ही जी खोली दिसते याच खोलीमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन देत असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करताना, त्याचप्रमाणे काठीच्या साहाय्याने मारहाण करताना, त्याचप्रमाणे अगदी मोठ्या आवाजात बोलतानाचा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। आणि यासाठी जो तपास आहे त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी सावंतवाडी पोलीस जे आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी जी मुलं आहेत ती अगदी बाहेरच्या राज्यातून आलेली असतात, इतर राज्यामधून येत असतात, शिक्षण घेत असतात, धार्मिक शिक्षण घेत असतात आणि ती सध्या या ठिकाणी ही प्रत्येक वर्गामध्ये मुलं आहेत। त्याचप्रमाणे जर सध्या स्थितीला पाहिलं तर याचा तपास जो आहे तो सावंतवाडी पोलीस करत आहेत आणि त्यामुळे सध्या स्थितीला ही शाळा जी आहे ती चर्चेचा विषय बनलेली आहे। मात्र यामुळे विद्यार्थ्यांना जी होत असलेली अमानुष मारहाण आहे याच्यावरून तीव्र पडसाद जे आहे ते सध्या उमटताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी सह विशाल रवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।